नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत भारतीय रंगभूमीवरच्या एका अशा नाटकाची ज्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाट्यमय नाही. हे नाटक ज्याने एका पिढीलाच नाही तर संपूर्ण नाट्य विश्वाला एक नवी दिशा दाखवली. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जे नाटक आज रंगभूमीसाठी एक आदर्श मानलं जातं त्याला सुरुवातीला हे नाटकच नाही असं म्हणून चक्क नाकारण्यात आलं होतं. हे कसं घडलं? चला हीच गोष्ट आपण आज उलगडून पाहूया. हो, हे अगदी खरं आहे. विश्वास बसणार नाही, पण विजय तेंडुलकरांच्या या अजरामर कलाकृतीवर राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षकांनी सुरुवातीला हात शिक्का मारला होता. हे नाटक नाही आणि त्याला सरळ सरळ बाट ठरून टाकलं. तर आपण बोलतोय शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाविषयी. खरं तर या नाटकाचा प्रवासच इतका नाट्यमय आहे की तो ऐकूनच थक्क व्हायला होतं. एका टोकाच्या नकारापासून ते थेट भारतीय रंगभूमीचा मानदंड बनण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि गंमत म्हणजे या महान नाटकाचा जन्म कुठल्याही विचारपूर्वक योजनेतून झालेला नाहीये. नाही, तो झाला एका अपघातातून, एका अगदीच अनपेक्षित क्षणातून ही कल्पना जन्माला आली. कल्पना करा, विजय तेंडुलकर एका रेल्वे स्टेशनवरून घरी चालले आहेत. स्पर्धेसाठी नाटक लिहायचंय, पण डोक्यात काहीच विषय नाही, पूर्णपणे कोरे आहेत. आणि त्याचवेळी त्यांना काही तरुणांचा एक गट दिसतो जे आपापसात कसल्या तरी खोट्या कोर्टाबद्दल बोलतायत. तेंडुलकरांना उत्सुकता वाटते, ते त्यांचा पाठलाग करतात, त्यांचं बोलणं ऐकतात आणि बस त्याच क्षणी त्यांच्या डोक्यात एक वीज चमकते. त्या तरुणांच्या संवादातूनच या नाटकाच्या पहिल्या अंकाची अक्षरशः ठिणगी पडली. ठीक आहे, कल्पना तर मिळाली, पण मग असं नेमकं काय होतं या नाटकात? तर या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे लीला बेणारे नावाची एक व्यक्तिरेखा. आणि नाटकाच्या आतच सुरू आहे आणखी एक नाटक, एक खोटं न्यायालय. हे न्यायालय सुरुवातीला फक्त एक खेळ असतो, गंमत म्हणून सुरू केलेला एक खटला. पण हळूहळू हा खेळ गंभीर होत जातो. इतका गंभीर की तो लीला बेणारे या शिक्षिकेच्या वैयक्तिक आयुष्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. तिची खाजगी दुःख, तिच्या वेदना सगळ्यांसमोर अक्षरशः उरबाडून काढल्या जातात. आणि इथेच या नाटकाचं खरं सामर्थ्य आहे. जसे या विचारात म्हटलंय, लीला बेणारेंची घुसमट ही फक्त तिची एकटीची राहत नाही, तर ती त्या प्रत्येक असहाय्य व्यक्तीचं प्रतीक बनते जिला परिस्थितीने हतबल केलंय. हे नाटक आपल्याला एक आरसा दाखवतं की एक समाज म्हणून आपण अनेकदा दुसऱ्याच्या दुःखाकडे, वेदनेकडे किती सहजपणे दुर्लक्ष करतो, किती असंवेदनशील असतो. आता आपण वळूया या नाटकाच्या निर्मितीमागच्या एका अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच अविश्वसनीय घटनेकडे. या नाटकाचा सर्वात शक्तिशाली, सर्वात प्रभावी भाग कसा लिहिला गेला याची ही गोष्ट आहे. ही घटना खरंच अविश्वसनीय आहे. विचार करा, ज्या दिवशी विजय तेंडुलकरांच्या मोठ्या भावाचं निधन झालं त्या दिवसाची ही गोष्ट आहे. ते अंत्यसंस्काराहून थेट तालमीच्या ठिकाणी पोहोचले. नाटकाचा दुसरा अंक अजून पूर्ण व्हायचा होता आणि तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना चक्क एका खोलीत बंद केलं, अक्षरशः कोंडून ठेवलं, जेणेकरून ते लिखाण पूर्ण करतील. आणि त्या प्रचंड भावनिक आणि मानसिक दडपणाखाली काय घडलं असेल तर फक्त एका तासात तेंडुलकरांनी नाटकाचा संपूर्ण दुसरा अंक लिहून काढला. आणि यातच होतं लीला बेणारेंचं ते अजरामर, हृदय पिळवटून टाकणारं स्वगत, जे आज मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं एक सुवर्णपान मानलं जातं. तर मग ज्या नाटकाची सुरुवातच अशा नकाराने आणि इतक्या नाट्यमय घटनांनी झाली, त्या नाटकाने पुढे काय केलं? त्याने जो इतिहास घडवला तो त्याच्या सुरुवातीच्या नकाराला एक सणसणीत उत्तर होता. हा फरक बघा. एका बाजूला राज्य नाट्य स्पर्धेतून नाटक नाही म्हणून बाद, आणि दुसऱ्या बाजूला तेच नाटक मराठी रंगभूमीचा मैलाचा दगड म्हणून गौरवलं जातंय. इतकंच नाही तर ते देशभरात 16 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये सादर होतंय. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो त्या कलाकृतीच्या ताकदीचा? पण गोष्ट फक्त पुरस्कारांवर किंवा भाषांतरांवर थांबली नाही. या नाटकाने तर एक सांस्कृतिक पर्वच निर्माण केलं. रंगायण आणि आविष्कालसारख्या महत्त्वाच्या नाट्यसंस्था याच नाटकाभोवती उभ्या राहिल्या. लीला बेणारेंच्या भूमिकेतून सुलभा देशपांडे एक स्टार बनल्या. ओम शिवपुरींसारख्या दिग्गजांनी ते हिंदीत नेलं, तर शंभू मित्रांसारख्या दिग्गजांनी ते थेट बंगाली रंगभूमीवर पोहोचवलं. रंगायनने 100 प्रयोग केले, तर आविष्कारने पुढे रोहिणी हट्टंगडींना घेऊन 90हून अधिक प्रयोग केले. म्हणजे हा एक थांबा नव्हता, तर एक अखंड प्रवाह होता. आणि हा प्रभाव फक्त रंगभूमीपुरता मर्यादित नव्हता. या नाटकावर चित्रपटही बनले. सत्यदेव दुबे यांनी आधी मराठीत आणि नंतर हिंदीत चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अमोल पालेकर आणि अमरीश पुरींसारखे मोठे कलाकार होते. तर दुसरीकडे ओम शिवपुरी यांनी खामोश अदालत जारी है या नावाने त्याचं इतकं यशस्वी हिंदी नाट्यरूपांतर केलं की तेही एक स्वतंत्र ओळख बनून गेलं. आणि बघता बघता 2017 साली या नाटकाने आपल्या निर्मितीची तब्बल 50 वर्षे पूर्ण केली.
अर्धशतक उलटून गेलं, पण या नाटकाची धार, त्याचा आशय आणि त्याचा प्रभाव आजही तितकाच ताजा आणि महत्त्वाचा वाटतो. हेच तर लक्षण आहे एका अभिजात कलाकृतीचं. आणि शेवटी हे नाटक आपल्यासमोर एकच महत्वाचा प्रश्न उभं करतं. एक खोटा खटला, एक गंमत म्हणून सुरू केलेला खेळ आपल्या खऱ्या समाजाबद्दल इतकी खरी आणि बोचरी सत्य कशी काय उघड करू शकतो? शांतता कोर्ट चालू आहे आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला लावतं. आणि म्हणूनच 50 वर्षानंतरही ते तितकंच महत्वाचं आणि आपलंसं वाटतं.